Namaste. On the occasion of World Heart Day, on behalf of Pediatric Cardiac Science Department of Reliance Foundation Hospital, I, Dr. Parag Baragat, welcome everybody. Today, I take privilege to introduce our director, Dr. Shiv Prakash, who is more than 30 years of experience and 10,000 surgeries, and he has got many firsts, including posterior thoracotomy, minimally invasive cardiac surgery. Also, Dr. Gauri, who is young blood in our department with more than 10 years of experience in pediatric cardiac surgery. I'll request Dr. Shiv Prakash to introduce Dr. Bharat Darvi. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, दोस्तों को मेरा नमस्कार. ऑन द ईव ऑफ वर्ल्ड हार्ट डे मेरा शुभकामनाएं हैं आप सबके साथ. एंड इट्स ए प्लेजर फॉर मी टू इंट्रोड्यूस डॉक्टर भरत दलवी. भरत दलवी जी को इंट्रोड्यूस करने का आई डोंट थिंक हिंदुस्तान में कोई ज़रूरत है कोई डॉक्टर्स को, बट फिर भी जो भी पेरेंट्स है, जो भी सुन रहे हैं, जो पब्लिक है, दोस्तों इनको हम वी रेट हिम एज भीष्म पितामह ऑफ हार्ट डिसीजेस फॉर चिल्ड्रन इन साउथ एशिया. सो इनको ज़्यादा इंट्रोड्यूस करने का मेरे पास रियली वक्त नहीं है, लेकिन जस्ट वांट टू से दैट thousands of those children are maybe would have benefited from Dr. Bharat Dalvi's expertise, and maybe hundreds and hundreds of students and junior doctors and cardiologists in South Asia have benefited from his mentorship. So I don't want to take much of the time for this. जो आने वाली जो exciting experience और wisdom है भरत दलवी जी का, वो हम share करने के लिए I think we would like to save time. So उनके साथ जो क्वेश्चन करने वाले हैं डॉक्टर पराग बलगत मेरे कोलीग है, और ही इज वन ऑफ द यंग एंड डायनेमिक कार्डियोलॉजिस्ट वी हैव राइट नाउ विद अस. जो बच्चों का कार्डियोलॉजिस्ट है, इनका फेलोशिप हुआ है इसराइल में, और वो वापस आके पिछले 10 साल से इधर इंडिया में काम कर रहे, मुंबई में काम कर रहे. इज अ वेरी वेल नोन पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट एंड विद अ स्पेशल इंटरेस्ट इन फीटल कार्डियोलॉजी एंड आल्सो इन इंटरवेंशंस. ओवर टू यू पराग भाई. Good morning, sir. I will directly go to the heart of today's topic, which is cyanotic congenital heart disease. ही जी निळी बालके असतात सर, ही ह्यांचं प्रमाण किती आहे आपल्या सोसायटीत, आणि हा किती मोठा आणि ग्रेव्ह प्रॉब्लेम आहे, आणि दुसरी गोष्ट ह्यांचं निदान कसं होतं. तर बेसिकली याचं प्रमाण असं आहे की साधारण 100त एक मुलाला जन्मजात हृदयरोग असतो, आणि असे जर आपण 100 हृदयरोग बघितले तर त्यातले अराउंड 2 ते 3% असे हृदयरोग आहेत की जिथे ही बाळं निळी होतात, किंवा मे बी थोडे जास्त असेल, एक 5% असेल. तर ही जी बाळं आहेत, ही जी निळी होतात, ह्याचं मेनली कारण हे आहे की आपल्या हृदयाला एकंदर 4 कप्पे असतात, 2 वर आणि 2 खाली, आणि हृदयाला उजवी बाजू असते आणि डावी बाजू. उजव्या बाजूचं मेनली जी आहे ती अशुद्ध रक्त हाताळते, आणि डावी बाजू आहे ती शुद्ध रक्त हाताळते. आता जेव्हा ह्या 2 उजव्या आणि डाव्या बाजूच्या मध्ये जे पार्टिशन्स असतात, तिथे जेव्हा एखादा होल असतं, त्या होलमधनं रक्त उजवीकडनं डावीकडे जाऊ शकतं, म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध भागात जाऊ शकतं, आणि अशा वेळेला ही बाळं निळी होऊ शकतात. याचं दुसरं कारण असं आहे की कधी कधी फुफ्फुसाकडे जाणारी जी रक्तवाहिनी आहे, ज्याला पल्मोनरी आर्टरी म्हणतो, ती निमुळती असते, ती खूप छोटी असते, आणि त्यामुळे उजव्या बाजूचं प्रेशर वाढतं, आणि जर या अशा बाळांमध्ये छेद असेल तर परत उजवीकडनं डावीकडे रक्त जाण्याची शक्यता आहे. तर बेसिकली 2 कारणं आहेत की उजव्या बाजूचं प्रेशर जास्त होणं आणि उजवी आणि डावी बाजू याच्यामध्ये सम काइंड ऑफ कम्युनिकेशन असणं, याच्यामुळे ही बाळं निळी होतात. आता तुझा दुसरा प्रश्न असा होता की हे तुम्हाला कळतं कसं. तर आयदर बाळं निळी होतात म्हणून त्यांचे जे पालक असतात ते आमच्याकडे घेऊन येतात, or sometimes the symptoms are quite tricky, in the sense that some of these patients may feel easy fatigability, some of them may be excessively irritable, some of them may have feeding difficulties. So there are various ways in which these patients can present, and some of them can present with breathlessness or with repeated respiratory tract infection. So it's a wide spectrum. And most important की अशी मुलं जेव्हा या प्रकारचे त्यांना सिम्पटम्स असतात
तेव्हा टू हॅव दॅट डिग्री ऑफ सस्पिशन की याच्यामध्ये हृदयरोग असू शकेल, हे सगळ्यात महत्वाचं आहे फॉर द डायग्नोसिस. थँक्यू. I would like to ask Dr. शिवप्रकाश की now most of these are complex heart disease. तर यांचं मॅनेजमेंट कसं होतं, त्यांना कशी सर्जरी होते आणि सर्जिकल आउटकम कसा है? बाय एंड लार्ज आजकल पिछले 30 सालों में काफ़ी तरक्की हुआ है पराग भाई हमारी फील्ड में. सो बच्चों का हार्ट सर्जरी जब 30 साल के पहले हम बोलते थे 10 किलो की कम बच्चे को हम ओपन हार्ट सर्जरी नहीं कर सकते, वो ऐसे नहीं रहा. पिछले पर्टिकुलरली 20 सालों में हम छोटे बच्चों का पर्टिकुलरली जो 12 महीने से कम हैं इन्फेंट्स को, और जो कुछ बच्चे को जो फर्स्ट 30 डेज में अगर हम ऑपरेशन नहीं किया तो बच्चे का जान चली जाती है. इन सारे बच्चों को विज्ञान ने काफ़ी तरक्की किया है एंड वी आर एबल टू ट्रीट देम विथ ऑलमोस्ट 95% सक्सेस रेट इन नियोनेटल पीरियड ओनली. एंड to be honest, मेरा सारे प्रोफेशन को मैं to sum up in one sentence, we have got about 200 congenital heart diseases and we have got about 149 varieties of treatment for them. So there is a degree of overlapping of our surgical procedures what we do. But having said that, 25 to 30% of the work, actually the bulk of it has gone to interventions. So you people are doing them. I mean, putting devices, putting stents, and putting plugs sometimes, and maybe if necessary there are some situations where you are creating holes in the heart also. And there are some complex procedures जो फोंटान सर्जरी हम बोलते हैं, मतलब जो 4 कमरे का दिल नहीं है उनको 3 कमरे का 2 कमरे का दिल है, उनको स्टेज सर्जरी हम कर रहे थे. पहले हम 3 सर्जरी कर रहे थे. आजकल विज्ञान ने इतना तरक्की किया है कि हम वो 3 सर्जरी को 2 सर्जरी में बदल रहे हैं, और 2 सर्जरी में भी हम 1 सर्जरी और एक हम कैथेटराइजेशन लैब में जो हाइब्रिड फोंटान करके बोलते हैं उसको कर रहे हैं. सो इन दैट वे द सिचुएशन इज वास्टली डिफरेंट एंड मच मोर रिफाइंड what the science delivers to children right now. Thank Sir, this was about the surgical aspect. आणि ही जी निळी बालके ज्यांची सर्जरी होते पहिल्या काही वर्षात, पहिल्या 1 वर्षात आयुष्याच्या, पण त्यानंतर दळवी सर हे बालके कशी वागतात कालांतराने, म्हणजे 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर ह्या बालकांचं काय होतं, त्यांना अजून काय प्रोसिजर्स लागू शकतात, परत सर्जरी लागू शकते का, काही कॅथेटर, म्हणजे आपण सर्जरी टाळू शकतो का कालांतराने? So basically what Dr. Shivaprakash said, surgery has become very safe nowadays. So it is a different ball game when compared to 20 or 30 years back, when the patient went out of the hospital we used to celebrate. Now we are looking at a full lifetime of that child in that perspective, and the current life expectancy would be up to 75-80 years. Exactly. And maybe by the time these children grow up it might go to 90 years. So now what we are looking at is a different subset of patients, what is referred to as adult congenital heart patients, and this population is growing because of great surgical results, excellent diagnostic modalities which have made surgery definitely has an impact on surgical outcomes, very good intensive care, and great supportive systems like radiology, microbiology. So this is a kind of a teamwork, and over years these teams, especially in institutes like Reliance Foundation, they have really solidified to an extent where the outcomes have really become very good, as comparable to many of the Western centers, and maybe in some cases even better. Yes. Now coming to this question of what happens to these children when they grow up. So many of these patients, I would put it as maybe 65-70% of straightforward cases, like a hole in the upper partition, atrial septal defect, hole in the lower partition, like ventricular septal defect, narrowing of the main artery, what we call as coarctation of aorta. Many of these patients may require nothing throughout their life, and some of them are so fortunate, like patent ductus arteriosus, their quality of life and longevity is as good as normal children, so they may need nothing. However, some of these cases which are referred to as blue babies, आणि त्याचं सगळ्यात एक महत्वाचं उदाहरण या ब्लू बेबीचं is a condition called as tetralogy of valve.
बेसिकली मी जसं पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं असं, दे हॅव अ बिग होल इन द पार्टिशन सेपरेटिंग द टू पंपिंग चेंबर्स and they have a narrowing of the artery which includes the valve also, which takes the blood from the right sided pumping chamber to the lungs. आता अशा मुलांची जेव्हा ऑपरेटिव्ह सर्जरी होते तेव्हा ते जे छिद्र असतं ते बंद केलं जातं आणि जो निमुळता भाग आहे रक्तवाहिनीचा तो उघडा केला. Now in order to do that, many of these patients develop leakage in the valve. याला pulmonary regurgitation म्हणतात. आता इतके वर्ष आम्हाला वाटायचं की पल्मोनरी रिगर्जिटेशन काहीच नाही, आपण एकदा नॅरोईंग त्याचं काढलं की याला मुलांना काय होणार आहे, काही होणार नाही. पण जसजशी ही बाळं जास्तीत जास्त जगू लागली, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, तेव्हा लक्षात आलं की हे जे रिगर्जिटंट जेट असतं त्याचं किंवा रिगर्जिटंट व्हॉल्यूम असतो त्याचा उजव्या बाजूच्या पंपावर दुष्परिणाम होतो आणि हळूहळू हा उजव्या बाजूचा पंप कमकुवत व्हायला आणि त्याचा डेफिनेटली it has an impact on survival. So in order to prevent this dysfunction of the right-sided pump, we have to do some procedures. And these procedures for up to last 20 years, you can say, till the beginning of this century, up to 2000, were done only surgically. म्हणजे आम्ही तिथे एक वाल्व लावायचो. आयदर एक कॉन्ड्यूट म्हणजे एक नळी असते आणि त्याच्या आतमध्ये वाल्व असतो किंवा एक सेपरेट वाल्व असतो. ज्या प्रकारे पेशंटचं साधारण साईज वगैरे त्यावरनं हे ठरवलं जातं. पण 2000 सालापासून याच्यात एक फार मोठी क्रांती झालेली आहे आणि दॅट रेव्होल्युशन इज इन द फॉर्म ऑफ परक्युटेनस प्लेसमेंट ऑफ द व्हॅल्व्ह. दिस पर्टिक्युलर प्रोसिजर वॉज स्टार्टेड बाय डॉक्टर फिल Bonhoeffer from Germany. Of course, he trained himself in Italy and then in France and then went on to do his work in England. So he started this procedure of percutaneous pulmonary valve implantation and that has really revolutionized the way we manage these patients. आणि आता हळूहळू ही प्रक्रिया भारतात सुद्धा आपण करू शकतो आणि रिलायन्समध्ये आम्ही आता गेल्या 4-5 वर्षात जवळ 45-50 पेशंट्स अशा प्रकारे अशा प्रकारे ट्रीट केलेले आहेत आणि द रिझल्ट्स आर रिअली व्हेरी गुड इन द सेन्स दॅट द हॉस्पिटलायझेशन फार 2-3 दिवसाचं लागतं, परत फार दुखत वगैरे नाही कारण कुठे हे नसतं, हार्ट लंग मशीन नाही. याचा अर्थ असा नाही की या प्रक्रियेचे कॉम्प्लिकेशन्स नाही, पण डेफिनेटली इट इज मच इझियर ॲज कम्पेअर्ड टू सर्जिकल इंटरव्हेन्शन. सो दिस इज द न्यू थिंग इन द फील्ड ऑफ पीडियाट्रिक और एडल्ट कंजेनाइटल हार्ट डिजीजेस. इनका सिम्टम्स क्या रहता है भरत? Now, unfortunately, what happens is many of these patients continue to remain asymptomatic because this particular condition of leakage in the pulmonary valve affects the right side of the heart. Now, Dr. Shiva Prakash, the thing is that right side of the heart is extremely tolerant. तुम्ही त्याला लाता बुक्के मारले काही फरक पडत नाही. डाव्या बाजूला हृदयाच्या जरी गुदगुल्या केल्या तरी ती आरडाओरडा करणार. तर म्हणून या बाजूला तुम्हाला कदाचित सिम्पटम नसतील, तर सिम्पटम नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे हे जे समीकरण आहे, इक्वेशन, हे चुकीचं आहे. अशा बाळांना एकदा ऑपरेशन झालं की दर 6 महिने, वर्षाने यू हॅव टू कीप ऑन सीइंग देम, इव्हॅल्युएटिंग देम, इन्व्हेस्टिगेटिंग देम. दे नीड टू बी अंडर सर्वेलन्स. And then there are ways in which we know that now this patient, despite not being symptomatic, has a problem with the right side. And the best investigation for deciding what we call as a gold standard is a cardiac MRI. हे काय लगेच करावं लागत नाही, पण सर्जरी नंतर 10 वर्षांनी, 15 वर्षांनी आणि नंतर दर 2-3 वर्षांनी हे रिपीट करावं लागेल टू नो द एक्झॅक्ट टाइम when we are going to replace the valve, either surgically or through a percutaneous technique. आता आपण पल्मोनरी रिगर्जिटेशन विषयी बोललो, तसंच काय काय केसेसमध्ये पल्मोनरी स्टेनोसिस डेव्हलप होतो. कधी कधी वॉल पूर्ण ओपन होत नाही किंवा RV2PA जेव्हा पल्मोनरी ॲट्रेशिया असतो किंवा प्लास्टरली केलं जातं तेव्हा RV2PA कंडू टाकला जातो, ते सब ट्यूब ग्राफ्ट. या सगळ्या केसेसमध्ये प्रत्येक वेळा रिगर्जिटेशन होतं असं नाही, काही वेळा स्टेनोसिस होतं. त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकारांमध्ये सुद्धा आपण वाल्व वापरू शकतो का, की फक्त रिगर्जिटेशन असताना, लीक असतानाच आपण वाल्व वापरू शकतो? आणि दुसरं महत्वाचं असं की किती फ्रिक्वेंटली एको किंवा किती फ्रिक्वेंटली CT, MRI यांची आपल्याला गरज पडते. तर आपण पहिल्यांदा असं बघूया की हे पेशंट जे असतात यांचा जो फॉलोअप असतो
तो माझ्या मते दर 6 महिने किंवा वर्षामध्ये एकदा तरी करावा लागतो. आणि या फॉलोअपमध्ये आम्ही काय बघतो, पहिलं म्हणजे सिम्पटम्स. जरी मी पहिल्यांदा म्हटलं असतं की बहुतेक बालकं हे सिम्पटमॅटिक असतात, पण जर काही लोक फॉलोअपला येतच नाहीत 5-5, 10, आणि मग ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये सिम्पटम्स दिसून येतात. आणि मेनली काय की त्यांना एकतर शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणजे दम लागणं, किंवा इझी फटिगॅबिलिटी थकून जाणं, किंवा हृदयाची धडधड, हे 3 मेन सिम्पटम्स आहेत. तुम्ही जर खूप वेळ थांबलात तर मग पूर्ण शरीराला सूज वगैरे येईल, पण तेवढा वेळ न थांबणं हे जास्त ऍडवायजेबल आहे. आता अपार्ट फ्रॉम सिम्पटम्स, आपण त्यांचा दरवेळेला फॉलोअपला येतात तेव्हा त्यांचा एक ECG करतो की बघायला की बाबा हृदयात सगळं कंडक्शन व्यवस्थित चाललंय की नाही, इलेक्ट्रिक करंट बरोबर पास होतोय की नाही. आणि मेकॅनिकल प्रॉब्लेम्स जे आहेत, जसं तू म्हणालास पराग की व्हाल्व छोटा होणं किंवा व्हाल्व लिकेज होणं, याचं प्राथमिक निरीक्षण, द प्रायमरी इव्हॅल्युएशन इज डन विथ द हेल्प ऑफ एन एको. एको रिमेन्स द मेन स्टे ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स. प्रत्येक पेशंटला दरवेळेला फॉलोअपला आपण MRI किंवा CT करू शकत नाही, आणि तो करण्याची आवश्यकताही नाही. पण जेव्हा एकोवरनं आपल्याला वाटतं की आता या पेशंटमध्ये बाबा व्हाल्व जास्त नॅरो झालेला आहे आणि तो आता बदलण्याची वेळ आलेली आहे, किंवा त्या व्हाल्वमध्ये खूप लिकेज आहे, उजवी बाजू खूप मोठी झाली, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा CT आणि MRI ची जरूर भासते. युजली MRI मध्ये तुम्हाला काय कळतं की आपण हा व्हाल्व बदलावा की न बदलावा, आणि हे कुठल्या परिस्थितीत की जेव्हा व्हाल्व मध्ये लिकेज आहे तेव्हा. पण जेव्हा व्हाल्व नॅरो असतो तेव्हा बदलावा का नाही बदलावा हा निर्णय युजली क्लिनिकल इव्हॅल्युएशन आणि एकोवर घेतला जातो. आणि त्याच्यानंतरची जी स्ट्रॅटेजी असते, आयदर सर्जिकल किंवा परक्युटेनस, याच्यासाठी CT स्कॅनची अत्यंत गरज भासते. आणि या CT स्कॅनवर आपण सांगू शकतो की बाबा कुठल्या प्रकारचा आपण व्हाल्व घालणार, याच्या आधी स्टँड घालायची का नाही घालायची, कुठल्या प्रकारची स्टँड, हे जे सगळं प्लॅनिंग असतं हे CT स्कॅनवर केलं जातं. तेव्हा तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे की एको रिमेन्स द मेन स्टे, आणि डिपेंडिंग अपॉन द एको अँड क्लिनिकल इव्हॅल्युएशन वी डिसाइड वेन टू गो अहेड विथ MRI or when to go ahead with a CT scan in order to decide whether or not to intervene, and second is the planning of intervention. म्हणजे थोडक्यात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि पेशंटनी एवढे सिम्पटम्स होस्तोवर थांबू नये आणि हा रेग्युलर फॉलोअप कार्डिओलॉजिस्ट बरोबर करावा, हे तुम्ही ॲडव्हाइस करता. ऍब्सोल्युटली, प्रश्नच येत. आणि ह्याच्या पुढे जाऊन ही सगळी प्रोसिजर्स कॅथ लॅबमध्येच होतात की आपल्याला सर्जनचा स्टँड बाय लागतो? दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यात काही असे घटक आहेत का की ज्यामुळे व्हॉल्व इम्प्लांटेशन जे कॅथनी आपण करता ते न करता डायरेक्टली सर्जरीलाच पाठवावं लागतं पेशंटला, आणि हे किती फ्रिक्वेंटली करावे लागतात? एकदा हा व्हॉल्व इम्प्लांट केला आपण की परत हा किती वेळ टिकतो, किंवा हा परत बदलायची वेळ कशी येते, मग पुढे जाऊन सर्जरी करावी लागते की परत कॅथनीच करू शकतो? ह्यावर प्लीज तुम्ही थोडं सांगाल का? आय थिंक हे सगळे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. आणि कारण काय आहे, ही मुलं खूप छोटी असतात, म्हणजे दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला सुद्धा ते हार्डली 19-20 वर्षाचे असतात. काही जण थोडे उशिरा येतात, ते 24-25 वर्षाचे असतात. आता तुम्ही ठरवता कशावरनं की ह्याला आपण पायातनं घालू शकू का, ह्याला ओपन हार्टची जरूरी आहे? एक म्हणजे मुलाचं वय आणि वजन. युजली परक्युटेनसली जर करायचं असेल म्हणजे विदाऊट ऑपरेशन, तर युजली 30-35 किलोचं बाळ लागतं. आणि 30-35 किलोचं बाळ म्हणजे युजली 13-14 वर्ष कमीत कमी. पण काही बाळांना based on their complex intracardiac or extracardiac problems require interventions early. अशा वेळेला माझ्या मते सर्जरी इज अ बेटर ऑप्शन दॅन गोइंग अहेड विथ परक्युटेनस अप्रोच. दुसरी गोष्ट म्हणजे की काही वेळेला तो हृदयाचा भाग इतका मोठा असतो की आमच्याकडे त्या साईजचे व्हाल्व्हच नाही आहेत परक्युटेनसली घालायला. तेव्हा आय वुड थिंक अंडर दोज सर्कमस्टन्सेस सर्जरी इज अ बेटर ऑप्शन. कधी अलॉंग विथ द प्रॉब्लेम ऑफ द व्हॅल्व्स देअर मे बी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स ऑफ द आर्टरीज गोइंग टू द लंग्स पल्मनरी. तर ते जर पायातनं करता येण्यासारखे नसले तर माय ॲडवाइस वुड बी दॅट second repair can be done by the surgeons where they can repair the arteries and put a valve.
आणि त्याच्यानंतर जर व्हाल्वची डिजनरेशन झालं आणि जर परत पडली तर मग आम्ही पायातनं करू शकतो. आणि गौरी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ह्याची कॉस्ट जी आहे पर क्युटेनस व्हाल्वची ही खूप जास्त, भारतासारख्या देशाला ती परवडणारी नाही. आणि आपण सगळ्याचा सोंग आणू शकतो पण पैशाचा सोंग आणू शकत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तेव्हा माझ्या प्रॅक्टिसमध्ये जर तू बघशील ना तर ऑलमोस्ट 80 to 90% लोक अजूनही सर्जरीला असतात. कारण पर क्युटेनस व्हाल्वची किंमत 20-25 लाख आहे, किती जणांना परवडत. सर्जरीची, रिडू सर्जरीची किंमत आहे 6.5-7 लाख ऍट द मोस्ट, त्याच्याहूनही कमी खर्चात करता येते. तेव्हा आपल्या इथे मेन इंडिकेशन फॉर डुईंग सर्जिकल इंटरव्हेन्शन इज फायनान्शियल. दुसरी गोष्ट, तू जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक व्हाल्वचं एक लाईफ असतं. आता ते एखाद्या पेशंटमध्ये किती लाईफ आहे हे काळाच्या पुढे जाऊन कोणीही सांगू शकत नाही. इट मे बी 10 years, it may be 15 years, it may be 20 years. But a few things we know. The younger the patient, more faster is the degeneration. Smaller the size of the valve, more is the degeneration. And if there is any obstruction either before the valve or after the valve, which is left behind, then the chances of degeneration are higher. वेगवेगळ्या प्रकारचे व्हाल्व अवेलेबल आहेत आणि त्याच्यात अशी कंपॅरिझन झालेली नाही की हा व्हाल्व चांगला का तो व्हाल्व. बहुतेक सगळे व्हाल्व सिमिलर आहेत. आता गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरून आम्हाला कळतं की साधारण 80% लोकांना 10 वर्षापर्यंत तो व्हाल्व टिकू शकतो. आणि त्याच्या पुढचा डेटा सुद्धा आता अवेलेबल आहे, पण अराउंड 65% लोकांना साधारण तो 15 वर्षापर्यंत, 65 ते 70, 15 वर्षापर्यंत तो टिकू शकतो. पण त्यानंतर अनफॉर्च्युनेटली दुसरा व्हाल्व घालण्याची परिस्थिती आहे. आता पहिल्या व्हाल्वची जर साईज चांगली असेल 26-28, तर मग त्याच्या आतमध्ये तू दुसरा व्हाल्व घालू शकतेस. पण पहिल्या व्हाल्वची जर साईज 20 असेल किंवा 22 असेल तर त्याच्यामध्ये दुसरा व्हाल्व परक्युटेनसली घालण्यात काही अर्थ आहे असं मला दिसत नाही. And my advice would be that in that case, the second procedure can be done by the surgeons by removing the valve and putting a conduit or a bioprosthetic valve. And then onwards, we can probably consider doing percutaneously, telling the surgeon that if you can create a reasonably large outflow tract, it will help us in the long run in managing this patient. हे वाल्व नेमकं कशाचे बनलेले असतात? Correct. पल्मोनरी पोझिशन मध्ये टाकतात ते ह्युमन टिश्यू आहे का इट्स अॅनिमल टिश्यू? So most of these valves are made from the animal tissue, and there are two valves. One is the bovine and second is the porcine. आता bovine valves, some of them are made from the animal's veins and some of them are made from the animals covering around the heart, what we call as the pericardium. आणि हे valves एका स्टेंटवर माउंट केले जातात आणि ती स्टेंट आपण हृदयात घेऊन जातो तेव्हा ती निमुळती असते आणि एकदा हृदयाच्या बरोबर त्या भागात आलो की ती बलूननी मोठी करता येते. आणि आता काही वाल्व्ह असे निघालेत की जे आपोआप मोठे होतात, त्याला बलूनची जरूर लागत नाही. सो देर आर 2 types ऑफ प्लॅटफॉर्म्स. वन इज कॉल्ड balloon expandable platform and the second one is a self-expanding platform. But all these valves are made from animal tissues. जे थोडक्यात असं की वाल टाकला तर 20% लोकांना 10 वर्षानंतर, 30-35% लोकांना 15 वर्षानंतर रिपीट इंटरव्हेन्शन गरज लागू शकते. ऍब्सोल्युटली. 60-65% लोकांना तरी 15 वर्षात वाल चालून जाते. ऍब्सोल्युटली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की करेक्ट, असं की खूप छोटी लॉन्जेव्हिटी असं नाही, 15 वर्ष तरी चालून जाणार. म्हणजे VC मध्ये केलं तर ते 35 वर्षापर्यंत तरी करेक्ट चालू शकेल. करेक्ट. मी डॉक्टर शिवप्रकाशना विचारू इच्छितो की त्यांचा सर्जिकल वॉल रिप्लेसमेंट विषयीचा अनुभव काय, कारण की त्यांचा वन ऑफ द लॉंगेस्ट सिरीज ही हॅज गॉट फॉर सर्जिकल वॉल रिप्लेसमेंट. So by and large, the longevity of the conduit is really not dependent upon the intervention or the surgery perhaps, because these are reactions of the human body to the foreign tissue which has been implanted. So उसमें हमको ये जानकारी लास्ट 25 ईयर्स में मिली है दैट अगर हम बोवाइन टिश्यू लगाएंगे, मतलब जो गाय का आता है, some of the longevity seems to be much more longer and the lifespan of that is
little superior than the valve which was used by the porcine material. And religious purpose also plays a very huge role in India, that porcine might not be acceptable to some of the religious groups in India. So in that case, then the fallback option is only bovine material. But the difference is that the porcine material is little bit more cheaper, I should say, when compared to the bovine tissue. But having said that, there are some caveats. हम bovine जो jugular vein जो भरत भाई बोल रहे थे, that is available only up to 18 millimeters. हम उससे ज़्यादा यूज़ करना है तो हमारे पास surgeons को वो sort of opportunity or a privilege नहीं है, because the company itself doesn't supply that beyond 18 millimeter to the surgeon. So we are left with the option of going for the valve which can be placed in a tube. So that means, the existing tube, whatever is there, what the patient or the child has got, inside that we open and we place the valve. And those bioprosthetic valves have got the same shelf life inside the heart in once implanted, that's so-called in vivo, as that of any other conduits what we place with the similar tissues. So that means bovine lasts longer, porcine lasts lesser period, means it has got shorter lifespan. The Bharat already made that point, very, very important point. Last 35 years, what we have realized is the children have got a very highest rate of degenerations. They degenerate faster in children. So if you put a child at the age of 1 year, the chances of him requiring this change of that conduit is maybe by the age of 5 years, he will require one change of conduit. So that's the reason our attempt always has been to postpone that to the best extent possible. When they become older, we place a larger valve, because larger valve has got now dual advantages, as Bharat mentioned. One is that your larger valve has got lesser degenerative rate, and second one is that you can place a larger valve in a child, so automatically gaining some time and avoiding one more reoperation for the child. So the same extrapolation of the data has gone on to the percutaneous valve, because it's the same valve what is being put inside the human body without the need for surgery. So in that way, it is radical, revolutionary, and it's simplified and probably much superior than the surgical outcome what we have given so far. In a short, whether we put the valve surgically or transcatheter, the longevity or wear and tear happen at the same rate. Same rate. It should be different. The event-free survival that we talk about is more or less same. Correct. Absolutely. Then, putting cost apart, what are the advantages and disadvantages of both the interventions? I would like to hear from both of you. Yeah, so basically, apart from wear and tear, Parag, I just wanted to, before I answer your question, I wanted to interject a little bit and talk about infection of the valve, because it has implications in terms of patient care. हा जेव्हा व्हाल्व आपण घालतो तेव्हा 2-3 गोष्टींची जरुरी असते पेशंटला सांगण्याची. एक म्हणजे डेंटल हायजीन. मोस्ट ऑफ द इन्फेक्शन ऑफ द व्हॅल्व कम फ्रॉम द इन्फेक्शन ऑफ द टीथ, अँड दॅट इज वाय टेकिंग केअर ऑफ द टीथ इज ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. द सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज द स्किन इन्फेक्शन्स. आणि आपल्या इथे सध्या म्हणजे जशी पाश्चिमात्य देशात तशी आपल्या इथे सुद्धा प्रथा चालू झाली आहे टाटू वगैरे करायची. तर अशा पेशंट्सनी टाटू वगैरे व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट योग्य नाही हे त्यांना कळलं पाहिजे, आणि हे त्यांना वाल घालायच्या आधीच समजून द्यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कानाचं इन्फेक्शन, की जर असेल तर त्याची इमिजिएटली ट्रीटमेंट होणं आवश्यक आहे, आणि अँटीबायोटिक देऊन व्हाल्वचं प्रोटेक्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तू विचारलेस की ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय, तर मी तुला सांगितलं त्याप्रमाणे की ॲडव्हान्टेजेस असे आहेत की हा प्रोसिजर जो आहे परक्युटेनसली हा फार कमी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. या इथे जनरल ॲनेस्थेसिया दिला जातो. आम्ही तरी मोस्ट ऑफ द पेशंट्स वी डू अंडर जनरल ॲनेस्थेसिया, पण हार्ट लंग मशीनची आवश्यकता भासत नाही आणि ॲक्च्युअल स्टर्नॉटॉमी करायची आवश्यकता भासत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिकव्हरी जर तू बघायला गेलास तर युजली 2-3 दिवसात हे पेशंट्स रिकव्हर होतात आणि घरी जाऊ शकतात. आणि त्यांचं घरी सुद्धा जे रिहॅबिलिटेशन असतं ते फार छोटं असतं, म्हणजे ते साधारण 5-6 दिवसात घराच्या बाहेर वगैरे पडू शकतात. पण दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं की त्याप्रमाणे
की जरी आपण हे सगळं एवढे ऍडव्हान्टेजेस असले की एस्थेटिकली हे चांगलं आहे किंवा कमी लवकर रिकव्हरीचं आहे, हार्ट लंग मशीन लागत नाही, ब्लड प्रॉडक्ट्सचा किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनची शक्यता फार कमी असते, हे जरी सगळं असलं तरी परत एकदा मला तो पॉइंट एम्फसाइज करायचा आहे की ह्याची कॉस्ट अव्वाच्या सव्वा आहे. आणि त्यामुळे हा फक्त 5% लोकांना मे बी हा ऑप्शन अवेलेबल आहे. 95% ऑफ द पीपल और इवन मोर will probably still go the surgical way. That's what my feeling is, and probably that's the reality which we need to accept, unfortunately, especially in a country like ours where resources are quite limited. Sir, having said that, now that you have put the caveat of cost to this procedure, which is really simplified than the surgical one, फ्युचरमध्ये ह्याची कॉस्ट कमी व्हायची किंवा काही ऑप्शन्स आहेत का की जेणेकरून नंबर वाढेल, कंपनी कॉस्ट कमी होईल तर पेशंट कॉस्ट. पण आता 25 लाखाची कमी होऊन म्हणजे काय 15 लाख होईल, मे बी 12 लाख होईल, तरी सुद्धा आपल्या भारतीय पर्स्पेक्टिव्ह मध्ये तू बघितलं तरी 10-12 लाख इज अ ह्यूज कॉस्ट. आता माझा नेहमी हा विचार असायचा की पाश्चिमात्य देशांकडनं आपण का वाल्व मागवू नये, आपण आपले वाल्व का तयार करू. आणि जेव्हा इंडियन कंपनी सुद्धा तयार करतात तेव्हा ते कॉम्पीट विथ द वेस्टर्न कंपनीज as far as the costs are concerned. So if they give at 15 lakhs, these people will get 12 lakhs. 12 lakhs is a huge amount of money for 99% of the Indians. So I think that although it's a great option for these children, I think it will remain beyond the reach of majority of the Indians in the foreseeable future. Of course, markets will decide what the costing will be, and the cost will come down. But whether they will come down to an extent wherein majority of the population will afford, I think in my lifetime I doubt it. But I'm sure in future it will happen. That's it. So to summarize today's discussion, I would just like to put forward, it was a very thought-provoking discussion from Dr. Dalvi and Dr. Shiv Prakash, that most of the patients who undergo cardiac surgery for complex heart as a kid, they have got a good life expectancy, good quality of life. Important is they need a good follow-up at regular interval. And small subset of this patient may develop some complication maybe 15 years, 20 years down the line. And if these problems are addressed well in time, whether it's surgically or transcatheter valve implantation, we can expect these kids to live till 50, 60, maybe 70 years of life. So gone are the gloomy days where we used to say that kids with heart disease are a burden to the society. We now expect that they should survive till 5th, 6th or 7th decade as a responsible citizen. To be honest, I'll go one step further, Parag bhai, because some 25 years back, the first BT shunt what was done and the first total correction what was done, unka follow-up ka one of the patient who had become a musician at the age of 68 years, he was quite socially active and he was physically extremely ambulant like any other normal guys, and then he was leading a normal life. So what I want to emphasize in this on World Heart Day is that early detection हम करके prompt treatment हम ले लिया at the सही वक्त पर, in all the poverty he is going to lead a life which could be far better than any other normal individuals also. So as far as I am concerned, वो बहुत important है that आपका कार्डियोलॉजिस्ट, आपका पीडियाट्रिशियन जो भी है, उनके पास जो भी वो इंस्ट्रक्शंस बोलते हैं, फॉलोअप एडवाइस के लिए बोलते हैं, उनके पास जाते रहना है, दिखाते रहना है, जो भी वो बोलते हैं. इंडिया में आई थिंक एज डॉक्टर दलवी मेंशन्ड, कास्ट इज ए ह्यूज फैक्टर. हम सभी डॉक्टर्स को पता है हु आर डीलिंग इन द चिल्ड्रंस हार्ट that economics plays a major role in family's decision to undergo surgery, not to undergo surgery, and हम उसको keeping in that mind only we give our advices. So be mindful of their advice and follow them diligently. That's an important message I would like to give. And a pulmonary valve replacement, whatever it is, cost I think is a issue which I think market, society, public, government, I think they take the responsibility equally like that of caregivers. वो सब मिलके I think something will happen for the better. I am always optimistic about it. And
जो भी ये आया है this technology, I think we should make use of it and see to it that this valve is placed early in those children where they really require them. And जो भी है problems, challenges, अगर at least in our department आके हमको मिले, हमसे बात करें, whatever the economic challenges are there, to the best extent possible, I think I want to make this statement that we take full responsibility in seeing to it that we facilitate the procedure to be done at whatever the cost to the hospital, but I think we will see to it that it is done. And I think our hospital that way has been quite supportive. Absolutely. In taking care of children with yes. with birth defects. So I think we have been making good progress, but the ways, the path is still very, very long that we need to. It's been more than 30-40 procedures now. More than. And then I think, to be honest, I don't recollect any major morbidity, means any major complications after these procedures. Yeah. So we have been lucky to some extent. And second thing is because we are early in our practice of this particular technology, we have been careful in our patient selection. That's why we have been able to take care of these complications or having less complication. As we gain in experience and probably as we do more and more complex cases, probably we may need your help. बट भरत भाई, आपको लास्ट क्वेश्चन हम पूछना चाहते हैं. परक्यूटेनियस पल्मोनरी वाल्व का गुरु है सबको. मैं ये पूछना चाहता हूँ, दिस प्रोसीजर इज इट डिफिकल्ट टू लर्न? See, I think that what is really the procedure per se is not very difficult. What requires learning is the planning of the procedure. That is almost 80%. Most of the people, Parag or even some of his colleagues who have reached that level of seniority, they are able to do this procedure with a great degree of confidence. And initially, in our early period, what we needed was some amount of mentorship or proctoring from some of our mentors in the West, who helped us in deciding what kind of strategy we should use, stent, what size stent, how we should look at the CT scan, various things. So once you have the plan in place, executing the plan is not that much of a problem. And it is so well standardized, Shiva, you can't even imagine that even somebody at my age, I learned this procedure at the age of 60. So, very good. So I think that it is possible, and these youngsters will go far too ahead. Yeah. I thank all our audience, and I thank all our faculty and hospital for Reliance Foundation Hospital for organizing, and all the technical staff. सारे दोस्तों को जो देख रहे हैं प्रोग्राम को, हमारी और एक बार thank you very much for having patience to listen to us. Please do get back to us in case of any queries. जो भी doubts है, जो भी है, हमारा एड्रेस और हमारा ईमेल एड्रेस, कांटेक्ट जो भी है, जो दिया गया है वो वेबसाइट में, जो जहाँ से आप देख रहे हैं प्रोग्राम को, आप प्लीज हमारे टच में रहें, and we will see to it that we get back to you promptly. Take care of yourself.